रोजच्या रांगोळ्यांचं टेन्शन घ्यायची आता अजिबात गरज नाही. त्यासाठी मी घेऊन आली आहे बघा अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 3 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या झटपट होणाऱ्या 3 रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, रेषा मारून घेतलेल्या आहेत मी. एक चौकोनाप्रमाणेच एक पुट्टा ठेवून रेषा मारलेल्या आहेत बघा. 4 रेषा मारायच्या आहेत. चौकोनाप्रमाणे थोडासा आकार काढायचा आहे आणि त्या रेषांच्या वरती आपल्याला छोटी छोटी फुलं तयार करून घ्यायची आहेत बघा. मी ते डॉट दिलेले आहेत. आता 3 जे डॉट आहेत ते सरळ रेषेमध्ये द्यायचे आहेत आणि वरती 3 डॉट द्यायचे आहेत बघा. जो मधला डॉट आहे तो संदर्भासाठी आहे बघा. आणि बोटाच्या मदतीने आपल्याला फुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे. मागच्या बाजूला सर्व डॉट ओढून घ्यायचे आहेत बघा. मी सर्व डॉट मागच्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. तर एक इथे फुलाचा आकार तयार झालेला आहे. त्यामध्ये आपण थोडासा पिवळा आणि लाल रंग भरून घेणार आहोत. मध्ये लाल रंगाचा एक डॉट द्यायचा आहे. अगदी सोपी रांगोळी आहे बघा ही आणि पटकन होणारी आहे. कोणालाही करता येईल अशी ही रांगोळी आहे. आता मध्ये सुद्धा आपण एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मध्ये स्वस्तिक, लक्ष्मीची पावलं किंवा कोणतंही शुभचिन्हसुद्धा काढू शकता. आता इथे मी छोटंसं फूल तयार करून घेतलेलं आहे बघा. लांब डॉट काढायचे आहेत आणि छोटंसं फूल तयार करून घ्यायचं आहे. आता जे कोपरे उरलेले आहेत बघा तिथे आपण डॉट देऊन घेणार आहोत आणि तिथे एक गोल आकार करून घेणार आहोत बघा. झाकणाने प्रेस करून घ्यायचं आहे आणि एक काडीच्या मदतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे. सोपी रांगोळी आहे बघा ही, पटकन होणारी आहे, जास्त वेळ लागत नाही. तर ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा काढू शकता. आता बघा जे आपण गोल आकार तयार करून घेतलेले आहेत त्याच्या आतल्या बाजूला आपण 3-3 रेषा ओढून घेणार आहोत आणि वरतीसुद्धा एक एक डॉट देऊन घ्यायचा आहे. त्यामुळे रांगोळीला थोडासा भरगच्चपणा येईल आणि रांगोळी सुंदर दिसेल. जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. आता ज्या रेषा मारलेल्या आहेत बघा आपण 3-3, त्या रेषांवरती ज्याकडे ज्या रेषा आहेत त्यावरती हिरव्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत आणि मधली जी रेष आहे त्यावरती जांभळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे बघा रांगोळीला. त्यामुळे आणखी एक सुंदर लूक आलेला आहे. आता वरतीसुद्धा आपण डॉट दिलेले आहेत. तर बघा तुम्ही फायनल रांगोळी बघू शकता. आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे बघा. आता इथे एक छोटंसं आपल्याला फूल काढायचं आहे. आता ही रांगोळी तुम्ही अंगणामध्ये सुद्धा काढू शकता. आता जेवढी पाहिजे तेवढी ही रांगोळी मोठीसुद्धा करता येते. आता आपण एक गोलपाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत बघा. रेषा मारलेल्या आहेत मी आणि त्या सर्व रेषा जोडायच्या आहेत. अगदी पद्धत ही सोपी आहे बघा फूल काढण्याची. तुम्हाला जर असं गोलपाकळ्यांचं फूल काढता येत नसेल तर ह्या पद्धतीने काढून बघा. अगदी पटकन होऊन जाते आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे फूल दाखवलेलं आहे बघा. आपण एक फूल तयार करून घेतलेलं आहे. आता आपण प्रत्येक 2 पाकळ्यांच्या मध्ये बघा एक गोलाकार तुऱ्याप्रमाणे तुरे काढून घेणार आहोत. तर 4 तुरे आपण इथे काढून घेतलेले आहेत. त्याच्या डोक्यावरती आपण फुलं काढून घेणार आहोत. काडीच्या मदतीने थोडासा आकार व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूला आपण छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी 4-4 पाकळ्यांची फुलं तयार करून घेतलेली आहेत. आता 4ही ठिकाणी आपण 4-4 पाकळ्यांची फुलं तयार करून घ्यायची आहेत बघा. 4-4 पाकळ्यांची फुलं तयार करून घेतलेली आहेत आणि बाकीच्या ज्या दोन उरलेल्या पाकळ्या आहेत तिथे बघा एक कोणाप्रमाणे आकार करून घ्यायचा आहे किंवा 2 फांद्या असतात ना छोट्या, त्याप्रमाणे काढून घ्यायच्या आहेत. त्यावरती आपण छोटी गोल आकाराची पानं काढून घेणार आहोत. आता जी फुलं काढलेली आहेत त्यामध्ये सफेदच रंग भरलेला आहे बघा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग इथे भरू शकता. आता रोजची रांगोळी आहे तर जास्त काही वेगळे रंग भरलेले नाही आहेत. आपले सफेद रंगाने जास्तीत जास्त सफेद रंगानेच रांगोळी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मध्ये बघा आपण लाल आणि हिरवे डॉट देणार आहोत आणि एक फूल तयार करून घेणार आहोत मधल्या बाजूला. आपण पूर्णतः ह्या फुलामध्ये कलर भरणार नाही तर थोडं रंग भरणार आहोत बघा. हिरवे आणि लाल डॉट दिलेले आहेत. एक पानं आणि पानांवरती फूल आहे असं, त्यामुळे आपल्याला रांगोळीमध्ये भास होतो. आता वरती आपण जे फुलं काढलेले आहे त्यामध्ये आतल्या बाजूला लाल रंगाचा डॉट दिलेला आहे बघा. तर ते जे मधलं फूल आहे त्यामध्ये आपण थोडा सफेदच रंग भरलेला आहे बघा. वरच्या बाजूला थोडासा सफेद रंग भरायचा आहे. पिवळा आणि लाल पण रंग थोडा आपण टाकून घेणार आहोत. तर जे वरती फुलांवरती तुरे काढलेले आहेत ते पिवळा रंग थोडासा टाकून घेतलेला आहे. पानांमध्ये हिरवा रंग भरून घ्यायचा आहे बघा. सर्वच पानांमध्ये हिरवा रंग भरून घेतलेला आहे आणि ज्या बाजूच्या फांद्याप्रमाणे आपण आकार काढलेले आहे त्यावरती सफेद रंगाने डॉट देऊन घेतलेले आहे.
आता फुलामध्ये अजून आपण थोडासा पिवळा आणि लाल रंगसुद्धा टाकून घेतलेला आहे, त्यामुळे आणखी एक सुंदर लुक आला आहे. तुम्ही बघू शकता आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे, तर उद्या शनिवार आहे, त्यानिमित्त ही रांगोळी काढलेली आहे बघा. आता तुम्ही जर माझ्या रांगोळ्या बघत असाल तर प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी जी रांगोळी असते ती दुसऱ्या दिवशी जो वार असतो त्या वाराची रांगोळी किंवा त्या वाराची रांगोळी काढलेली असते. आता आपण इथे एक पुट्ट्याचा चौकोन ठेवून घेतलेला आहे आणि चौकोन काढून घेतलेला आहे. पुढच्या ज्या रेषा आहेत त्या पुढे पुढे वाढवायच्या आहेत. तुम्ही बघू शकता रेषा मी पुढे पुढे वाढवलेल्या आहेत. सर्व रेषा पुढे वाढवायच्या आहेत. आता ह्या रेषांच्या बाजूला आपण गोल काढून घेणार आहोत बघा. आता डॉट द्यायचे आहेत. तुम्हाला जर गोलाकार काढता येत नसतील तुऱ्याप्रमाणे तर ही पद्धत अगदी सोपी आहे बघा. झाकणाने प्रेस करून घ्यायचं आहे आणि काडीच्या मदतीने किंवा बोटाच्या मदतीने एक आकार देऊन घ्यायचा आहे. आता मी इथे काडीच्या मदतीने आणि बोटाच्या मदतीने सुद्धा आकार व्यवस्थित करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता चारही बाजूला आपण गोल आकार काढून घेतलेले आहेत. आता हे आकार आपण बोटाच्या मदतीने पुन्हा थोडेसे मोठे करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी बोटाच्या मदतीने थोडेसे मोठे आकार करून घेतलेले आहेत. तर बघा चारही ठिकाणी आपण गोलाकार जोडून घेतलेले आहेत बघा. चारही बाजूला ते जे आकार आहेत ते जोडून घेतलेले आहेत. वरती आपण डॉट देऊन 3-3 पाकळींचं फूल काढून घेणार आहोत बघा. डॉट दिलेले आहेत मी. आतल्या बाजूला डॉट ओढून घ्यायचे आहेत. आतल्या बाजूला डॉट ओढून घेतलेले आहेत बघा. 3 पाकळींचं फूल तयार करून घेतलेलं आहे. मधली पाकळी आहे ती वरच्या बाजूला ओढून घ्यायची आहे. आता उरलेले जे कोण आहेत बघा, उरलेले आपले 4 कोण आहेत. चारही कोणांवरती आपण छोटी छोटी पानं काढून घेणार आहोत. आता ह्या पानांमध्ये आपण थोडा थोडा रंग भरून घेणार आहोत. आपण जे गोल आकार काढलेले आहेत बघा त्याच्या आतल्या बाजूला रिकामी जागा दिसते तर तिथे आपण 3-3 रेषा मारून घेतलेल्या आहेत. पानांमध्ये थोडासा हिरवा आणि सफेद रंगच भरलेला आहे बघा. थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे आणि काडीच्या मदतीने थोड्याशा रेषा मारून घेतलेल्या आहेत बघा. पानांचा एक आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण जे गोल आकार काढलेले आहेत त्याच्या खालच्या बाजूला आपण 3-3 रेषा मारून घेतलेल्या आहेत. त्यावरती लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता मध्ये चौकोनामध्ये हे आपण कोपऱ्यांमध्ये 3-3 डॉट देऊन फुलं काढून घेणार आहोत बघा. आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत, त्यामुळे जास्त रिकामी जागा दिसणार नाही. तुम्ही बघू शकता मी 3-3 डॉट दिलेले आहेत. आतल्या बाजूला आपण ते ओढून घेणार आहोत आणि तिथे निळ्या रंगाचा डॉट द्यायचा आहे. जांभळ्या रंगाचा एक डॉट देऊन घेतलेला आहे. आता मध्ये आपण हनुमानच्या डोक्यावरची जो टिळा असतो तो काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता बघा. आता सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत आणि रोज काढण्यासाठीच रोजच्या उपयोगी पडतील अशाच ह्या रांगोळ्या आहेत बघा. तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या असतील तर नक्की एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.